मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या भविष्यामध्ये चांगलं सेटल होण्यासाठी म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण दर महिन्याला काहीतरी बचत करत असतो आणि ती बचत आपण केलेली बचत कुठेतरी गुंतवत असतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण बँकेमध्ये आर डी करत असतो. आर डीची जी रक्कम आहे ती आपल्याला आर डी 6 ते 7% एफ डी जो करतो तो 6 ते 7% आपल्याला रिटर्न मिळतात, 8% मिळत असतील. आणि ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर आपण गुंतवणूक केली तर पोस्टामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला 8% रिटर्न मिळू शकतात. आणि महागाई दर जो आहे तो 10% किंवा 11% वाढत असतो. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्याला बँकेमध्ये केलेली एफ डी असो, आर डी असो किंवा पोस्टामध्ये केलेली गुंतवणूक असो, ही गुंतवणूक आपल्याला त्याच्यामुळे परवडत नाही, कारण महागाई दर हा त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यानं वाढत असतो. म्हणून आपल्याला ही गुंतवणूक परवडत नाही. मग ह्याच्यापेक्षा जो हुशार गुंतवणूकदार आहे तो काय करतो की तो म्युच्युअल फंडाकडे येतो. म्युच्युअल फंडामध्ये तो गुंतवणूक करतो आणि म्युच्युअल फंडामध्ये जवळपास आपल्याला सर्वसाधारणपणे 15% रिटर्न मिळत असतात. पण म्युच्युअल फंडापेक्षाही जर आपल्याला जास्त रिटर्न मिळवायचे असतील आणि भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर आपल्याला शेअर मार्केटकडे यावंच लागेल. कारण शेअर मार्केटमध्ये कमीत कमी 25% रिटर्न असलेल्या कंपन्याची चर्चा आपण करत असतो. 25%पेक्षा आपल्याला जास्त रिटर्न मिळायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून चालत असतो आणि बऱ्याच कंपन्यांनी 25च काय पण 50%, 60%, 70%, 100%पेक्षाही पुढं रिटर्न हे दिलेले आहेत. म्हणून सध्या मार्केटकडे येणारे बरेच लोक आज केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे म्हणूनच येत आहेत. परंतु चुकीचा मार्ग जर त्यांनी अवलंबला, पेनी स्टॉककडे गेले किंवा ट्रेडिंगमध्ये गेले तर ते त्यांचा पैसा घालून बसतात आणि मग ते मार्केटमधून बाहेर पडतात. पण मार्केटमध्ये जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली आपण तर मार्केट चांगला पैसा बनवून देऊ शकते. तर ज्या कंपन्याची आपण चर्चा करत असतो, भविष्यामध्ये ज्या कंपन्या चालणार आहेत, ग्रोथ देणाऱ्या आहेत, तर त्या कंपन्या आपण रोज चर्चा करत असतो. त्या कंपन्यापैकी तुम्हाला ज्या कंपन्या आवडतात तर त्या कंपन्याचा एक 10, 15, 20, 25पर्यंत चांगल्या कंपन्या तुम्ही घेऊन त्याचा एक चांगला पोर्टफोलिओ जर तुम्ही बनवला आणि त्या पोर्टफोलिओला तुम्ही 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर सांभाळलं तर निश्चित तुमचा पैसा बनू शकतो. त्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचे IT असेल, केमिकल असेल, फायनान्स असेल, कंझ्युमर असेल, इंजिनिअरिंग असेल, ग्रीन एनर्जी असेल, सध्या चाललेलं सोलर असेल किंवा रेल्वेचे स्टॉक असतील, असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्या कंपन्याचा पोर्टफोलिओ बनवला आणि तो जर तुम्ही होल्ड केला तर निश्चित तुमचा पैसा बनू शकतो. आज आपण अशाच 3 कंपन्यांची चर्चा करणार आहोत. ह्या कंपनीचं त्यामध्ये पहिल्या कंपनीचं नाव आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रातली कंपनी आहे हर्षा इंजिनिअरिंग. ही कंपनी 422 ट्रेड करत आहे. जवळपास 2% घसरण मागच्या ट्रेडिंग डेला झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही कंपनी काय करते? ही कंपनी लीडिंग इंजिनिअरिंग कंपनी आहे. कशामध्ये? ही बेरिंग बनवते. ही कंपनी बेरिंग आणि पार्ट बनवते ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये लागणारे. पण मॅन्युफॅक्चर ब्रास, स्टील अँड पॉलिमेड केज म्हणजे बेरिंग बनवते ही कंपनी, कंपोनंट बनवते. आणि ह्याच्या फॅसिलिटी ज्या आहेत लोकेटेड इन एशिया, इंडियामध्ये आहे, चायनामध्ये आहे आणि युरोपमध्ये रोमानियाला आहे. त्या कंपनीचं तुम्ही बघू शकता की ह्या कंपनीचं मार्केट शेअर जे आहे ते 50 ते 60% असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं इंडियन बेरिंग केज मार्केटमध्ये ही कंपनी लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता इथं तुम्ही ही कंपनी कोणते कोणते पार्ट बनवते. इथं बघू शकता एक्सेल पार्ट आहे, चॅसिस पार्ट आहे, स्ट्रक्चरल पार्ट आहे, तो बॉडी पार्ट आहे, व्हील कव्हर आहे, गिअर शिफ्टर असेंब्ली आहे, क्लच कंपोनंट आहे, ट्रान्समिशन गिअर ड्राईव्ह पार्ट आहे. म्हणजे असे वेगवेगळे पार्ट ही कंपनी बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते. इंजिन ड्राईव्ह आहे, स्टेअरिंग कॉलम पार्ट आहेत. तर ही कंपनी अशी बनवते. आणि वेगवेगळ्या बेरिंगा ज्या असतात तर ही कंपनी बनवते. त्याच्यामध्ये निडल बेरिंग असेल, बॉल बेरिंग असेल, रोलर बेरिंग असेल, तर सगळ्या प्रकारच्या बेरिंगा इथं त्यांनी दाखवलेल्या आहेत. तुम्ही इथं बघू शकता सगळ्या. आता बेरिंग म्हणल्यानंतर कोणताही फिरणारा जो पार्ट असेल
त्याला बेरिंग लागते. त्यामुळे ह्या कंपनीला पुढं भविष्य हे चांगलं आहे आणि मार्केट शेअर ह्या कंपनीचं चांगलं असल्यामुळं हिला पुढं फायदा होऊ शकतो. हिचं मार्केट कॅप फक्त 3,800 करोडचं असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. 422 करंट प्राईज आहे आणि 30चा पी असलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC 17चा आहे, ROE 15 आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे स्टॉक भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. आणि ही कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त आहे. कंपनी जर कर्जमुक्त भेटत असेल तर आणि तिचा ग्रोथ जर चांगला असेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही. सेल्स बघू शकता तुम्ही. 2017 पासूनचे सेल्स 95 करोड आहे, 444 करोड आहेत, 122 करोड आहेत. हे कोविडचा डीप आहे. त्याच्यानंतर 601 करोड, 582 करोड, 956, 1025 आणि 1031 करोडचे सेल्स ह्या 3 क्वार्टरचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सेल्स बऱ्यापैकी चांगले वाढलेले आहेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सुरुवातीला नेट प्रॉफिट -1 करोड आहे, नंतर 7, -17, त्याच्यानंतर 20, 38, 106, 128 आणि आता 3 क्वार्टरचे 126 आलेलं आहे. म्हणजे आता प्रॉफिट या कंपनीचे चांगले वाढत आहेत. स्टॉक प्राईस CAGR नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे त्यामुळे आलेले नाहीत, पण सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघू शकतो आपण. आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं CAGR निश्चितच चांगले मिळतील. म्हणजे 25% जास्त CAGR आपल्याला मिळू शकतात. ह्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग बघू शकता 74.61. म्हणजे भरपूर प्रमोटरकडे होल्डिंग आहे, जेवढी पाहिजे असायला पाहिजे तेवढी नियमानुसार, तर तेवढी होल्डिंग आहे. FIIकडं 1.61 आहे, थोडीशी FIIनं कमी केली आणि DIIनं पण 8.14 आहे, पब्लिक 15.62 आहे. पुढे जर FII जर आता गुंतवणुकीला भारतात आले तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करील आणि ही कंपनी वर जाऊ शकते. नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे, लिस्टिंगच्याही खाली आपल्याला ती मिळत आहे. तिची लिस्टिंग 440च्या आसपास झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता 440 आणि त्याच्याही खाली आज 421ला ही कंपनी मिळत आहे. तिनं जवळपास 360, 70, 80 जवळपास 80चा सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे आणि आता 421वर ती ट्रेड करत आहे. तर सपोर्टवर कंपनी आहे. तुम्ही जर पाहिलं तर हा सपोर्ट, हा जो सपोर्ट ती इथं घेत आहे म्हणजे रेजिस्टन्स तो घेत आहे, तर इथं तिनं तेच सपोर्ट घेतला होता, तोच आता रेजिस्टन्स तिथं फेस करत आहे. त्यामुळं कंपनी इतक्या ह्या रेंजमध्ये जर मिळत असेल तरी चांगली आहे गुंतवणूक करायला. मला वाटत नाही, कारण आता बऱ्याच दिवसापासून ती तिथं ट्रेड करत आहे आणि हा विकली चार्ट आहे, म्हणून जवळपास 2 महिन्यापासून कंपनी तिथंच आहे आणि आता वाटत नाही की ती खाली येईल म्हणून. पण ज्याच्याकडे ही कंपनी नसेल पोर्टफोलिओमध्ये आणि तुम्हाला जर वाटत असेल तर थोडीशी गुंतवणूक करून सोडायला हरकत नाही. खाली ती 320पर्यंत आलेली होती. त्याच्यानंतरची कंपनी आहे अवांटेल. ही कंपनी काय करते, 113वर सध्या तिची प्राईस चालू असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि 0.18%ची घसरण मागच्या ट्रेडिंग डेमध्ये झालेली आहे. तर ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता, बिझनेस ऑफ डिझायनिंग, डेव्हलपिंग, मेंटेनिंग वायरलेस अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रोडक्ट, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, रडार सिस्टीम अँड डेव्हलपमेंट, नेटवर्क मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. म्हणजे ही एरोस्पेस म्हणजे ही डिफेन्स सेक्टरमधली ही कंपनी म्हणायला हरकत नाही आणि सगळ्या प्रकारचे ही कंपनी प्रोडक्ट ह्या क्षेत्राला पुरवत असते, डिफेन्स सेक्टरला. त्यामुळं छोटी कंपनी आहे पण चांगली कंपनी आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 2,755 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 113चा करंट प्राईज आहे आणि पी जर पाहिला तर 52चा पी आहे. तुम्ही इथं बघू शकता की ही कंपनी इन्क्लुडिंग शिप्स, सबमरीन्स, एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स यांनाही ही आपलं मटेरियल पुरवते डिफेन्स प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही इथं बघू शकता एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये ही कंपनी काम करत असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर मरीन कम्युनिकेशनमध्ये काम करत असलेली दिसते. कस्टम इनोव्हेटिव्ह सोल्युशनमध्ये ही कंपनी काम करत असलेली दिसते आणि हेल्थ केअरमध्ये सुद्धा ही कंपनी काम करत आहे.
ह्या कंपनीचे क्लायंट जर पाहिले तर आपण इस्रो आहे, DRDO आहे, LT आहे, असे वेगवेगळे हे क्लायंट आपल्याला इथं तुम्ही इथं बघू शकता क्लायंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्या कंपनीचा ROE जर पाहिलं तर जबरदस्त असलेला आपल्याला पाहायला मिळते. ROC 37, ROE 30 आणि फेस व्हॅल्यू 2ची पाहायला मिळत आहे. हिचा चार्ट बघा, हिचा PE जर पाहिला तर PE हा कंटिन्यू आपल्याला वाढत असलेला इथं दिसत आहे आणि त्याचबरोबर तिचा तो PE पण त्याचबरोबर चालत आहे आणि तो खाली मिळेल असं वाटत नाही, कारण डिफेन्स सेक्टरमध्ये सध्या गुंतवणूक ही वाढत आहे. हिचे सेल्स जर पाहिले तर सेल्स बघू शकता 2013 पासूनचे सेल्स 43 करोड, 13 करोड, 25 करोड, 25, 34, 52, 51, 52, 78, 105, 154, 235. म्हणजे इथून ह्या कंपनीचे सेल्स आपल्याला जरा चांगल्या प्रकारे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण सरकारचा पण फोकस डिफेन्सवर जास्त आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं, नेट प्रॉफिट 7 करोड, -1, 1 करोड, 1 करोड, 1 करोड, 17, 10, 11 आणि इथून पुन्हा प्रॉफिट वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. 15 करोड, 19 करोड, 30 करोड आणि 53 करोड. म्हणजे जसे सेल्स होते त्याप्रमाणे प्रॉफिटही आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. सेल्स प्रॉफिट चांगले असल्यामुळं स्टॉक प्राईस CAGR पण इथं चांगला दिलेला आहे. 10 वर्षाचा 66, 5 वर्षाचा 98 व 3 वर्षाचा 153. म्हणजे स्टॉक प्राईस CAGR ही कंपनी चांगले झाले आणि पुढेही कंपनी चांगला देऊ शकते. इथं बघू शकता कंपनी सध्या आपल्याला हा जो रेजिस्टन्स होता त्याच्याच सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्या रेजिस्टन्सला इथं तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. तुम्ही इथं बघू शकता. त्यामुळं आता कंपनी सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही. वर ती 140 पर्यंत गेलेली इथं दिसते. सध्या 113 वर ही कंपनी चालत आहे. 113 पेक्षा खाली जर ती 100 पर्यंत जर आली तर गुंतवणुकीची चांगली संधी इथं जर आली तर अजून चांगली संधी निर्माण होऊ शकते. पुढची कंपनी पाहू, KEI इंडस्ट्रीज. ही कंपनी काय करते तर इथं बघू शकता केबल बनवते ही कंपनी आणि केबल हे आपल्याला सोलर जे आहेत त्याच्यासाठी केबल लागणार आहेत आणि त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो. तुम्ही इथं बघू शकता हे केबल EHV केबल, LT केबल्स, सेल्स इंडिया आणि बाहेर, म्हणजे भारतामध्ये आणि बाहेर ही कंपनी वायर आणि केबल बनवून त्याचा पुरवठा करते. इथं तुम्ही बघू शकता वायर आणि केबलचे मी इथं तुम्हाला ते चित्र दाखवलेले आहेत. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल, हाय व्होल्टेज केबल आणि तिचे ग्राहक जर पाहिले तर ग्राहक इथं बघू शकता क्लीन मॅक्स आहे, हे सोलरची कंपनीच आहे आणि ती ह्यांच्याकडून केबल घेते. आदित्य आहे, इमामी आहे आणि इन्फिनिटी आहे, ह्या कंपन्या हिच्याकडून केबल घेत आहेत. त्याच्यानंतर महिंद्रा सोलर ही पण सोलरची कंपनी आहे. त्याच्यानंतर ही कंपनी रिअल गोल्ड आहे आणि सोलर एनर्जी हिरो म्हणून ही एक कंपनी आहे, ही पण हिच्याकडूनच केबल खरेदी करते. त्याच्यानंतर सुजलान आहे, ही पण सोलरवर काम करते कंपनी आणि TAS AGT ही कंपनी आहे. तर ह्या कंपन्या हिच्याकडून केबल खरेदी करतात. मार्केट कॅप जर पाहिलं तर या कंपनीचं मार्केट कॅप आपण बघू शकता. या कंपनीचं मार्केट कॅप 28,500 करोडचं असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते आणि 3,160चं करंट प्राईज आहे आणि PE जर पाहिला तर 51चा PE आपल्याला दिसत आहे. ROC 25, ROE 20, 2चा फेस व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता मागच्या कंपनीसारखाच हिचाही चार्ट कंटिन्यू हिचे EPS वाढलेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर चार्टही चालत आहे. PE पण त्याचबरोबर चालत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर हिचे सेल्स जर बघितले तर मार्च 2014 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो. 1619, 2000 करोड, 2023, 2300, 2600, 3400, 4200, 4800, 4100, 5700, 6900 व 3 क्वार्टरचे 7745. म्हणजे सेल्स एकदम चांगले आहेत या कंपनीचे. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 12 करोड, 34 करोड, 62 करोड, 94 करोड, 145, 182, 255, 270, 376, 477 व आता 3 क्वार्टरचे 550 आलेला आहे. सेल्स आणि प्रॉफिट तर चांगला आहेच या कंपनीचं. इथं बघू शकता
त्यामुळे स्टॉक प्राईस CAGRही जबरदस्त मिळालेले आहेत. बघा स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचे 74, 5 वर्षाचे 57 आणि 3 वर्षाचे 85. त्यामुळं आपण अशाच कंपन्या चर्चा करत असतो की ज्याचे CAGR हे चांगले आहेत. आपण कमीत कमी 25 पेक्षा खाली कोणतीच कंपनी पाहत नाहीत. 25 पेक्षा वरच असलेल्या कंपन्या आपण चर्चा करत असतो. ह्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग आपल्याला 37ची पाहायला मिळते. FIIनं चांगला माल उचललेला दिसतो. 31 जवळपास FIIकडे आहे, 31%, 16% DIकडे आहे आणि 15.91 म्हणजे 16% पब्लिककडे असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट हा कंटिन्यू आपल्याला वर जाणारा दिसत आहे. तुम्ही बघू शकता, कारण कंटिन्यू बाईंग ह्या कंपनीमध्ये होत असलेली आपल्याला दिसत आहे. परंतु तरीही हा जर ह्या सपोर्टला जर आला, हा जो रेजिस्टन्स होता त्या सपोर्टला जर आला म्हणजे 2800ला, तर चांगली बाईंग होऊ शकते. येईल की नाही माहीत नाही. तुमच्याकडे हा जर स्टॉक नसेल तर आता थोडी खरेदी करू शकता. जर खाली आला तर पुन्हा तिथं बाईंग तुम्ही 2800ला पुन्हा बाईंग करू शकता. कंपनी चांगली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. खरेदी विक्री करण्याच्या आधी तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा. धन्यवाद.